आपण पाहत आहात सत्यदर्शन। अयोध्येत श्री राम मंदिर लोकार्पणानिमित्त 108 फूट लांब अगरबत्ती अयोध्येत दाखल। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येसह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने योगदान देताना दिसतोय। गुजरातच्या वडोदरामधून 108 फूट लांब अगरबत्ती अयोध्येत दाखल झाली आहे। बरवाड समाजाने तब्बल 108 फूट लांबीची ही अगरबत्ती बनवली आहे। एका मोठ्या ट्रकमधून ही अगरबत्ती आणण्यात आली आहे। वडोदरातील एका शेतात 10हून अधिक लोखंडी ट्रायपॉड स्टँड लागवून ही अगरबत्ती बनवण्याची काम सुरू होतं। त्यानंतर ही अगरबत्ती ट्रकमधून अयोध्येकडे रवाना करण्यात आली। या भल्या मोठ्या सुगंधी अगरबत्तीची आणि तिला अयोध्येत पाठवण्यासाठी जो ट्रक होता त्या ट्रकमधून या मोठ्या अगरबत्तीला नेत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। 20 तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये मला केली आहे। मी माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा यांना विनंती करणार आहे की 22 तारखेला राम जन्मभूमीच्या या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त त्या दिवशी महाराष्ट्रात सुद्धा सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। 20 तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये मला केली आहे। मी माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा यांना विनंती करणार आहे की 22 तारखेला राम जन्मभूमीच्या या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।